14 बिल्डिंग धोकादायक नाहीच आहेत. मुळातच केडीएमसी कडून 12 बिल्डिंगी धोकादायक आहेत आणि आमच्या सोसायटीमध्ये 13च बिल्डिंग आहेत अस्तित्वात. त्यामुळे केडीएमसीने पत्र दिलेलं आहे की या बिल्डिंग स्ट्रक्चर ऑडिट करून बिल्डिंग धोकादायक झालेले आहेत. आम्ही स्वतः सोसायटीने धोकादायक ठरवलेल्या नाहीत. 2-3 दिवसापूर्वीच तिथे आमच्याकडे आमची जी शेतकरी सोसायटी आहे ती पुनर्विकासासाठी गेलेली आहे. तिथे विकासकाची निवडसुद्धा झालेली आहे. विकासकाने ज्या गोष्टीची पूर्तता करायला पाहिजे पुनर्विकासासाठी त्या पूर्ण केलेल्या आहेत आणि त्यामुळं अजूनही प्लॅन पास होण्यासाठी टाईम बिल्डिंग धोकादायक असल्यामुळे आमच्या लोकांनी मागणी केली की आम्हाला भाडं चालू करा, आम्ही खाली करतो. परंतु विकासकाच्या ॲग्रीमेंटमध्ये भाडं प्लॅन पास झाल्यानंतर चालू करावं असं लिहिलेलं होतं. परंतु आम्ही लोकांनी मागणी केल्यामुळं विकासकाने ते 8 महिन्यापासून चालू केलेलं आहे आणि नियमित भाडं त्यांना मिळत आहे. आणि काही ठराविक 10-20 लोक राहिलेले आहेत तर ते भाडं घेत नाहीत. त्याच्यामधले सुद्धा काही लोकांनी नंतर 7-8 लोकांनी भाडं डिपॉझिटसुद्धा घेतलेली, परंतु का ते विरोध करतात हेच काही कळत नाही. आणि बिल्डिंग धोकादायक असल्यामुळे तिथं राहण्यालायक सुद्धा राहिलेलं नाही. हेच आव्हान आहे का तिथे कुठल्याही प्रकारची हानी होऊ नये. धोकादायक असल्यामुळे कुठे काही अनुचित प्रकार काही घडू नयेत यासाठी तिथे लोकांनी जर विकासक भाडं द्यायला तयार असेल तर विकासकांनी सुद्धा म्हणजे बाकीच्या लोकांनी सुद्धा खाली करावं अशी आम्हाला आमची मागणी आहे. अजिबात नाही. उलट राजकीय लोकांचा सगळं चांगल्या प्रकारे सहकार्य. हे आमच्याकडे पत्र आहे. 229 लोकांपैकी 199 लोकांनी सहमती दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये स्वतः म्हणून बिल्डरकडे जाऊन किंवा आम्ही सोसायटीकडे पाठवून डिपॉझिट आणि भाडं रेग्युलर मिळतं आहे. या 199 लोकांचं कुठलंही दुमत नाही आहे. त्यांना रिडेव्हलपमेंट आहे. आणि जे 29 लोक जे बाजूला नाही म्हणतात ते आमच्याही बरोबर आहेत. त्यांचा थोडा डिस्प्यूट आहे, तो पण आम्ही 2-3 दिवसामध्ये त्यांचा मनाप्रमाणे करण्याचा प्रयत्न करू आणि त्या पद्धतीने होऊन जाईल. काय तिथे बरीचशी लोक राहत नसल्यामुळे तिथं चोऱ्या होतात, गरजुळ्या येतात. त्या तिथे राहणाऱ्या लोकांची सुरक्षितता राहावी व्यवस्थित त्याच्यासाठी आम्ही ही सिक्युरिटी त्याच्यात ठेवलेली आहे. त्याचा दुसरा काही हेतू आमचा वेगळा नाही आहे. पण घेऊन कमिटीनी का तिथं चोऱ्या किंवा इतर गोष्टी होतात त्या होऊ नये याच्यासाठी आम्ही तिथं कॅमेरे लावलेत. का तिथं राहण्याची जे लोक राहतात त्यांची आम्हाला सुरक्षितता महत्वाची आहे. जोपर्यंत तिथं राहतात तो